गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनसे सोबत युतीसाठी स्वतः उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला। आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरे 2.5 तास राज ठाकरेंच्या निवासस्थानी होते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चर्चेची सुरुवात ठाकरे बंधूंकडूनच झाल्याची माहिती आहे। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। अखेर उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या मनसेसोबत राजकीय समीकरण तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला। स्वतः उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांसोबत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आले। ठीक 14 दिवसांआधी उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने शिवतीर्थ निवासस्थानी आले होते आणि आता आपल्या खास विश्वासू शिलेदारांसोबत उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे आले। 2.5 तास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना दिल्याचं समजतंय। त्यासोबतच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची नेमकी रणनीती कशी असावी यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। युतीच्या निर्णयानंतर पुढचा प्लॅन दोन्ही पक्षातील प्रमुख नेते अंमलात आणतील। वाटाघाटी तसंच कोणत्या मुद्द्यांवर अडचणी येतील यावरही 2.5 तासांच्या चर्चेत मंथन झालं। मनसेचे नेते उघडपणे अधिकृतपणे बैठका सुरू झाल्याचं सांगतायत, पण स्वतः बैठकीला हजर असलेले संजय राऊत अद्याप पत्ते उघड करण्यास तयार नाहीत। राजकीय चर्चा सुरू झाली आहे का? ही पहिली अधिकृत बैठक म्हणायची का? 2 तास नाही, 2.5 तास। माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले, तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही उद्धव, तेव्हा तू परत ये मला भेटायला। आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं। सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना 2 पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही। सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्यात। डिसेंबरमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याआधी ठाकरे बंधूंची ही पहिली बैठक पार पडली। त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातोय। आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे। त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणात एकत्र यावं। आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय। शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले। राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले। आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले। त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे? याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते। एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले। गेल्या 3 महिन्यात ठाकरे बंधूंच्या 4 भेटी झाल्यात। हिंदी सक्तीच्या GR विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनी 5 जुलैला एकाच व्यासपीठावर एकत्र आले। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आले। 27 ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी दर्शनाला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आणि आता पुन्हा उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसह राजकीय बैठकीसाठी राज ठाकरेंच्या घरी आले। चांगलं आहे ना, 2 भाऊ एकत्र येत आहेत
त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला? दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी आहे, पण एखादं गद एकत्र असेल तर, एकत्र येत असेल तर मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर शुभेच्छाच आहेत असं आव्हाड म्हणालेत. पण या बैठकीचं टायमिंग बघितलं तर एक दिवस आधीच काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले. म्हणजेच महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न उद्धव ठाकरेंना सोडवावा लागेल. राज ठाकरे महाविकास आघाडीत येऊन लढणार की ठाकरेंची शिवसेना मवियातून बाहेर न पडता ठाकरे बंधूंची युती होणार हाही प्रश्न आहे. कारण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला काँग्रेसनं विरोध केलेला नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी स्वागतच असल्याचं म्हटलंय. मुंबईतल्या नेत्यांशी चर्चा करून आणि हायकमांडला विचारून काँग्रेस भूमिका जाहीर करेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे मवियातून बाहेर न पडताही राज ठाकरेंशी युती करून लढू शकतात, जेणेकरून राज ठाकरे यांना काँग्रेससोबत न जाताही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत येण्याचा मार्ग मोकळा होईल. कारण लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मविया म्हणून एकत्र आल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं वारंवार स्पष्ट केलंय. एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत. मुंबई हा एक वेगळा प्रदेश म्हणून आम्ही मानतो, त्याचे काँग्रेसचे अध्यक्ष वेगळे आहेत, तिथली लिडरशिप आहे आमची, आमदार आहेत, नेते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करायची आणि त्याबरोबरच आम्हाला दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल. आम्ही ते बोलून आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू अशी आमची चर्चा झालेली आहे. काय राज ठाकरेंचं स्वागत केलं जाईल महाविकास आघाडीमध्ये? तर येऊ द्या ना सगळे प्रस्ताव आल्याशिवाय मी कसं बोलणार? प्रस्ताव तसा कुठला बघूया ना. आता ह्या क्षणी काही प्रस्ताव आलेला नाहीये. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अर्थातच बोलू आणि समविचारी पक्षांबरोबर आमची नेहमीच जायची तयारी असते. त्यामुळे आम्ही चर्चा करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत. विधानसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीचाच दबदबा राहिला. भाजपचे 19 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 6 असे महायुतीचे 36 पैकी 21 आमदार आहेत. तर ठाकरेंचे 10 आमदार आहेत. मनसेचा एकही आमदार नाही. माहीममधून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही पराभूत झाले. त्यामुळे मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंसोबतच मनसेच्या अस्तित्वासाठीही महत्त्वाची आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा फायदा होईल असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटतंय. त्याचीच सुरुवात उद्धव ठाकरेंकडून झाल्याचं दिसतंय. दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.